सोलापूर शहरातील लक्ष्मीबाई भाजी मंडई परिसरात महापालिकेच्या मंडई विभाग आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे मोठी धडक कारवाई करत अतिक्रमणधारकांना चांगलाच दणका दिला। विजापूर वेस्ट ते केळी गोडाऊन या संपूर्ण मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या, टेबल तसेच रस्त्यावर मांडण्यात आलेला भाजीपाला जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे मंडई परिसरात काही प्रमाणात शिस्त निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। नागरिकांनीही प्रशासनाच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले असून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी केली आहे। महापालिका प्रशासनाने पुढील सलग 7 दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे। त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। लक्ष्मी मंडई विभागाकडे या कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। त्या कारवाईच्या अगोदर आयुक्तांनी व्हिजिट दिल्यानंतर या रोडवरील सर्व विक्रेत्यांना आतमध्ये कट्ट्यावर आणि या रिकाम्या जागेत आतमध्ये बसवा, रोडवर कोणीही बसू नये असं सांगितलेलं आहे। त्यामुळे हे पूर्ण अतिक्रमण 8 दिवस राहणार आहे। पूर्ण 8 दिवसामध्ये सतत उचललं जाईल याची सगळ्यांनी खबरदारी घेऊन तुम्ही आतमध्ये व्यापारी करावा। ओटे शिल्लक आहेत, ओट्यावर बसा। बाहेर जे रोडवर बसा लागलात त्याच्यापेक्षा ओट्यावर बसा। असे त्यांनी बसल्यानंतर करणार आम्ही सर्व समस्यांचे निवारण करण्यात येईल, पण आत ओट्यावर बसायला पाहिजे। नाही, आज 1 दिवसच दिले त्यांना मुदत, परत देणार नाही मुदत। तरी सुद्धा ते थोडी कारवाई झालेली आहे। आता काही लोकांना सांगितलेलं आहे उद्यापासून नाही बसलं की 8 दिवस सतत आम्ही ही कारवाई चालू ठेवणार आहे। यावेळी मंडई विभागाकडून भाजी आणि फळ विक्रेत्यांना रस्त्यावर व्यवसाय न करता केवळ ओट्यावर बसून व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या। रस्ता मोकळा ठेवा, नागरिकांना त्रास होऊ देऊ नका असा कडक संदेश प्रशासनाकडून देण्यात आला। या संयुक्त कारवाईत मंडई अधीक्षक मल्लीनाथ तोडकर, अतिक्रमण विभागाचे बनसोडे, कुंभार, कट्टीमनी, तळभंडारे यांच्यासह मंडई विभाग व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत मोहीम यशस्वी केली।